श्री संत योगीराज संतराज महाराज पालखी सोहळ्याचे 59वे वर्ष उत्साहात प्रारंभ। हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। आमदार राहुलदादा कुल यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्थान सोहळा संपन्न। दौंड प्रतिनिधी सारिका शेलार। श्री संत योगीराज संतराज महाराज पालखी सोहळ्याचे यंदाचे 59वे वर्ष असून आज जुलै 11 रोजी दुपारी 12 वाजता हा प्रस्थान सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती पोपटराव शेलार यांनी हेलिकॉप्टरद्वारे पालखी रथावर केलेली आकर्षक पुष्पवृष्टी ठरली। हेलिकॉप्टरमधून झालेल्या या पुष्पवृष्टीने उपस्थित हजारो वारकरी आणि भाविकांचे डोळे दिपवून टाकले। आमदार राहुलदादा कुल यांच्याकडून विकासाची ग्वाही। दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुलदादा कुल यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य प्रस्थान सोहळा संपन्न झाला। यावेळी बोलताना आमदार कुल यांनी देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। दिग्गजांची उपस्थिती। या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती। यामध्ये प्रामुख्याने बाळासाहेब थोरात, नामदेव महाराज साठे, रंजनाताई कुल, माजी आमदार रमेश आप्पा थोरात आणि विकास आबा ताकवणे यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 24 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार। हा पालखी सोहळा जुलै 11 ते जुलै 24 या कालावधीत विविध गावांमधून मार्गक्रमण करणार आहे। हा प्रवास संगम, देलवडी, एकेरी वाडी, गलांडवाडी, केडगाव, बारामती आणि अकलूज मार्गे होत जुलै 24 रोजी विठुरायाच्या पंढरपूर नगरीत दाखल होईल। वारकऱ्यांसाठी उत्तम सोयी सुविधा। पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ट्रस्टमार्फत चोख व्यवस्था करण्यात आली आहे। संपूर्ण मार्गावर वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, भोजनाची व्यवस्था, तात्काळ वैद्यकीय सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकेची ॲम्ब्युलन्स उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे।